नमस्कार मंडळी, आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण भिजलेल्या मुगाची खिचडी बनवणार आहोत, म्हणजे मसाले भात. तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहिल्यांदा घेतलेले आहे आपण तांदूळ 1 ग्लास, त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची घेऊन झाल्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे. कांदा घेऊन झाल्याच्यानंतर आपण इथं एक कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता घेऊन झाल्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि सोयाबीन घेतलेला आहे. भिजलेला मूग पण घेतलेला आहे आणि मसाला घेतलेला आहे. व्हेज बिर्याणी फुलवा मसाला पण आहे आणि मीठ आहे, हळद आहे आणि गरम मसाला. तर इतकं सारे हे साहित्य आहे. आपण आज मसाले भातासाठी वापरणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं आपण छानपैकी असे 2 पळ्या असं तेल घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता असं. तर इथं छानपैकी असं तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झाल्याच्यानंतर पहिल्यांदा आपण लसूण ॲड केलेलं आहे. लसूण ॲड करून झाल्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. कांदा ॲड करून झाल्याच्यानंतर 5-6 मिनिटं छानपैकी असा परतून द्यायचा. तुम्ही बघू शकता इथं आपण कांदा परतायला टाकलेला आहे. परतून झाल्याच्यानंतर आपल्याला थोडंसंच असं परतून द्यायचं. त्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करायचा. कढीपत्ता ॲड करून झाल्याच्यानंतर परत त्याला असं लाल भाजेपर्यंत आपण मंद गॅसवरच त्याला असं परतून घ्यायचं छानपैकी. तर इथं तुम्ही बघू शकता आपण असं छानपैकी असं इथं परतून घेऊ राहिलो. तर इथं आपला बऱ्यापैकी तरी कांदा लालसर असं झालेला नाही, तरी पण आपण असं भाजायला मंद गॅसवरच घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपला जो कांदा आहे तो थोडासा लालसर असा झालेला आहे. त्यानंतर लालसर झाल्याच्यानंतर आपण जे मसाले आहेत ते मसाले करायचे. तर मसाले काय काय आहे, हळद आहे, गरम मसाला आहे आणि फुलवा मसाला आहे आणि मीठ आहे. आणि ते ॲड करून झाल्याच्यानंतर 5-6 मिनिटं छानपैकी असं परतून घ्यायचं. आणि परतून झाल्याच्यानंतर असंच 2-4 मिनिटं मंद गॅसवरच ठेवायचं. परतून झाल्याच्यानंतर आपलं पहिल्यांदा मी इथं सोयाबीन ॲड केलेलं आहे. सोयाबीन ॲड करून झाल्याच्यानंतर इथं भिजलेला मूग ॲड करून घेतलेला आहे. भिजलेला मूग ॲड करून झाल्याच्यानंतर परत 4-5 मिनिटं असं छानपैकी त्याला असं कलर येईपर्यंत आपण असं भाजून घ्यायचं. तर इथं मंद गॅसवरच, नाही तर मग जळेल, त्यामुळे आपण इथं मंद गॅसवरच भाजून घ्यायला घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं बऱ्यापैकी असं छानपैकी कलर येईपर्यंत इथं आपलं भाजून झालेलं आहे. त्यानंतर धुतलेले तांदूळ आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर तुम्ही इथं बघू शकता आपण धुतलेले तांदूळ ॲड केलेले आहे. तर ॲड करून झाल्याच्यानंतर परत आपण त्याला मंद गॅसवरच परतून घ्यायचं छानपैकी असं. तर इथं आपण छानपैकी असं परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला 1 ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहे, तर आपण त्याच्या 1.5 ग्लास पाणी घ्यायचं. म्हणजे भात पण एकदम मोकळा आणि सुटसुटीत आणि मस्तपैकी छान असं शिजला जातो आहे. फक्त पाणी थोडंसं अर्धा कप जास्त घ्यायचा. 1 ग्लास तांदूळ आहे तर आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं आपण पाणी ॲड करून झालेलं आहे. तर आता इथं आपला भात पण आपण शिजायला ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी त्याला उकळी फुटलेली आहे. अशी उकळी फुटल्याच्यानंतर असं पाणी सुकायला आल्याच्यानंतर आपण छानपैकी असं झाकण ठेवून घ्यायचं. भात छानपैकी असं सुकलेलं पण असतं. तर तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीची तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली खिचडी तयार झालेली आहे. आमच्या भागात खिचडी म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. काही भागात मसाले भात पण म्हणतात. तर बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.